हालेलुया. स्वर्गीय पित्याला पण धन्यवाद. थँक यू जीसस. लॉर्ड, आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा आम्ही सर्व लेकर मिळून तुला धन्यवाद देतो. तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही सर्व लेकर मिळून तुझे आभार मानतो. पुन्हा आमच्या हृदयाची तू आज भेट घेत आहेस. आम्ही सर्व लेकर नम्र होतो. तू आमच्या संग बोल दे बाबा. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. आमेन. बोल येशू प्रभू की. देवाच्या पवित्र नावाला आपण पुन्हा धन्यवाद देऊया. परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊया. आपण आत्मिक युद्ध हा भाग बऱ्याच दिवसापासून शिकत आहोत. माझा विश्वास आहे की तुम्ही आत्मिक जीवनामध्ये आशीर्वादित होत आहात. हा विषय जसे आम्ही सर्व लोक शिकत आहोत. बोले येशू प्रभू की. आणि आपण जाऊ पुढे आता यवानाचं शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 14 कडे आपण जाऊया. आणि वचन क्रमांक 12 आज आपण वाचणार आहोत. येशूने जे लोक त्याच्या जवळ येतील आणि त्याच्या पवित्र नावावर विश्वास ठेवतील, त्याच्या शब्दाचं पालन करतील, अशा सर्व लेकरांना देवानं प्रभू येशूच्या नावात अधिकार दिलेला आहे. म्हणा सगळेजण आमेन. त्या अधिकाराचा प्रत्येक व्यक्तीने उपयोग करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि मग तो अधिकार प्रभू येशूने आम्हाला कशासाठी दिलेला आहे आज आपण ऐकूया. 12 वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करील. ती कृत्य किंवा ती कामे किंवा ते अलौकिक चमत्कार माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षा मोठी करील. आणि त्यापेक्षा मोठी कामे किंवा चमत्कार किंवा अलौकिक गोष्टी तो मनुष्य किंवा ती स्त्री करेल. कारण मी पित्याकडे जातो. कारण मी पित्याकडे जातो. बोलो येशू प्रभू की. आज आपण सगळे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहोत. आणि आपल्या शेजाऱ्याला सांगा, तू साधारण व्यक्ती नाही, तू एक अभिषिक्त व्यक्ती आहे. कमान, चार एकमेकांना बोला, तू अभिषिक्त मनुष्य आहे, तू अभिषिक्त स्त्री आहे. म्हातारा जरी झाला तरी त्याला म्हणा, तू अभिषिक्त दादा आहेस, तू अभिषिक्त आंटी आहेस, तू अभिषिक्त तरुण आहेस, तू अभिषिक्त म्हातारा आहेस. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला आज या वचनातून मार्गदर्शन करत आहे. म्हणा सगळेजण आमेन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, किंवा दुसऱ्या भाषेत खरं खरं सांगतो. जे वचन किंवा जो शब्द देवाने त्या काळामध्ये त्याच्या शिष्यांना दिलेला आहे, त्या अभिवचनावरती शिष्यांनी विश्वास धरला. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा आता आणि तुम्ही महान महान चमत्कार कराल, महान महान गोष्टी तुम्ही कराल, कारण माझं सामर्थ्य मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की शिष्याने आपल्या अधिकाराचा
उपयोग केलेला आहे. मला सगळेजण आमेन. काय केला? उपयोग केला. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि मी पाहतो एक वचन, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाऊया. अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 36 आपण वाचूया. याकोबमध्ये तबिता उर्फ दोर्कस या नावाची कोणी एक शिष्य होती. ती सत्कृत्ये व दान धर्म करण्यात तत्पर असे. काय नाव आहे तिचं? तबिथा. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे ही विश्वासू स्त्री होती. आणि तिच्याकडे असं म्हणून चालूया ती पैशावाली होती. यस, पुष्कळ पैसा तिच्या जवळ होता. व्यवसाय असतील किंवा अजून काही असेल तिच्याकडे. आणि बायबल सांगते की त्या ठिकाणी मोठा उद्योग करू लागली आणि त्या उद्योगाचा पैसा तिच्या जवळ येऊ लागला. आणि शास्त्रामध्ये लिहिलं आहे की ती त्या ठिकाणी काय करण्यास पुढे आली? दान आणि धर्म करण्यास पुढे आली. दान कोणाला केलं जातं? यस, दान कोणाला केलं जातं? बघा, दान, कन्यादान. गरीबांना पण दान केलं जातं. आणि मग ती आपल्या प्रभूच्या वचनात विश्वासू राहून जे काही तिच्याकडे पैसा यायचा ती बायबल सांगते सत्कर्म म्हणजे काय? उत्तमातली उत्तम चांगली कामे करण्यात बायबल सांगते ती पुढे असायची. म्हणा सगळेजण आमेन. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो एक दिवस तिचा मृत्यू झालेला आहे. काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी वाचायला मिळतं की पेत्राने एका स्त्रीला मरणातून जिवंत केलं. काय केलं? म्हणा, मरणातून. असे अद्भुत कार्य, अलौकिक चमत्कार हे माणसाच्या दृष्टीने फार अवघड आहे. डॉक्टरच्या नजरेमध्ये पण फार अवघड आहे. पण जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या माणसामधून देवाची शक्ती आणि देवाचं सामर्थ्य काम करत. आणि बघा, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे ती स्त्री मरणातून तिला जिवंत करण्यात आलं. जोरदार टाळी वाजवा आपण प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूने जर हे सामर्थ्य आपल्या लोकांना जर दिलं नसतं तर लक्षात ठेवा, तबिथा जी मृत्यू झाली होती किंवा मरण पावली होती ती जिवंत करण्यात आली नसती. महान सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो येशूने आपल्या लोकांना दिलेलं आहे. आणि जसं येशूने लोकांना ते सामर्थ्य दिलं आहे, येशूचे शिष्य गावामध्ये जाऊन लोकांच्या जीवनाचं परिवर्तन करू लागले. ही काही साधारण गोष्ट नाही एखाद्या मुर्द्याला जिवंत करायची. तबिथा मरी थी दुआसे जी उठी. बोला, तबिथा मरी थी दुआसे जी उठी. है ना? काय केली पेत्राने? प्रार्थना केली. काय केली? म्हणा, प्रार्थना केली. प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो ज्या व्यक्तीला प्रार्थना करण्याचं देवाने कृपादान दिलेलं आहे. कुणी जर आपण म्हटलं प्रार्थना कर तर करू शकणार. म्हणून बऱ्याचशा लोकांना सांगावं लागतं प्रार्थना कर, तो म्हणतो तू कर, तू कर. पण आम्हाला सांगावं लागत नाही प्रार्थना कर. कर म्हटलं का लगेच मी तयार. हालेलुया. मी तयार पाहिजे, कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे.
आणि मग बायबलच्या वचनात लिहिलं आहे, जे लोक आज प्रार्थना करणारे आहेत त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूच्या नावात अलौकिक चमत्कार घडणार आहेत. तुम्हाला वाटत नाही तुमच्या प्रार्थनेने अद्भुत चमत्कार घडावे, अलौकिक चमत्कार घडावे, तुमच्या गावात चमत्कार घडावे, तुम्ही ज्या लोकांसाठी प्रार्थना करावे त्या ठिकाणी चमत्कार घडावे, तुम्ही नातेवाईकांसाठी प्रार्थना कराव्या त्या ठिकाणी चमत्कार घडतील. तुम्ही कुठेही प्रार्थना करणार, हॉस्पिटलमध्ये देखील, तिथं देखील बायबल सांगते चमत्कार घडतील. येशू मसीह की. म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की ज्या पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये माडीवरच्या खोलीमध्ये काय आला? पवित्र आत्मा आला. आणि बायबल सांगते 120 लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण झाले. आणि येशूने ते शब्द दिले होते, कारण मी पित्याकडे जातो आणि मी पित्याकडे गेल्यानंतर हे शिष्यानो तुमच्यासाठी पराक्लेत किंवा कैवारी आत्मा माझ्या वतीने आणि पित्याच्या वतीने मी तुम्हाला पाठवून देईल. हालेलुया. आणि मग येशूने आपली जी वाणी किंवा जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे. आणि आम्ही पाहतो प्रेक्षित 2 मध्ये की पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा 120 लोकांच्या जीवनावरती आला आहे ना. लोक अन्य भाषेने बोलू लागले, लोक देवाची स्तुती करू लागले आहे ना, आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि तेच लोक तुम्ही आले पुढे जाऊन पाहतो त्या घरातून, त्या माडीवरच्या खोलीतून त्यांची एक साक्ष उभी राहिली. आजूबाजूचे परिसरातील ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रेयर चालू होती, प्रार्थना चालू होती, सगळे लोक ऐकायला आले या ठिकाणी काय चाललेलं आहे. तर बायबलच्या वचनात लिहिलं आहे, ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या जीवा, पवित्र आत्म्याचा अग्नी त्या ठिकाणी उतरला. आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे, गावकरी आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील लोक ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी माडीवरच्या खोलीच्या अवतीभोवती जमा झाले. आणि लोक साक्ष द्यायला लागले. काय देऊ लागले? साक्ष देऊ लागले. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की ते लोक तिथून पुढे देवाची प्रभू येशूची सेवा कार्य करण्यासाठी किंवा सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडले. आणि बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय त्या ठिकाणी पेत्र देखील होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, पेत्राने पहिल्यांदा संभाषण केलं किंवा प्रवचन केलं किंवा पहिल्यांदा संदेश सांगितला येरुशलेम मध्ये. आमेन. बायबल सांगते की 3000 लोकांचं काय झालं? तारण झालं. 3000 लोकांचं परिवर्तन झालं. एक एक काही तुम्ही आणि पाहतो, पेत्राला हा अधिकार काय हे माहित नव्हतं, हे सामर्थ्य काय आहे माहित नव्हतं. त्याला वाटलं येशू चमत्कार करत आहे, येशू चमत्कार करत आहे, मी फक्त येशू बरोबर राहील. नेहमी लक्षात ठेवा, येशू बरोबर जो कोणी व्यक्ती राहिला असं समजू नका की तो सामर्थ्यशाली बनणार नाही. जसा गुरु तसाच विद्यार्थी किंवा चेला होणार आहे. येशूला अनेक ठिकाणी चिन्हाने चमत्कार करताना त्याच्या लोकांनी पाहिलं, परंतु त्याचे लोक म्हणू लागले हा चमत्कार फक्त येशू ख्रिस्तच करू शकतो. परंतु मग या वचनामध्ये तुम्ही आम्ही काय पाहतो, मी तुम्हाला खरे खरे सांगतो किंवा खचित खचित सांगतो, मी जी कामे करतो. काय म्हटलं येशू? तो त्याच्या लोकांना अभिवचन देत आहे, मी जी कामे करत आहे, मी जे चमत्कार करत आहे, मी ज्या लोकांच्या जीवनात अद्भुत अलौकिक कार्य करत आहे ते आता तुम्हाला करायचं आहे. मला आज वरखेडमध्ये सगळ्या मंडळीला हे काम करायचं आहे. कोणतं काम? म्हणा अलौकिक चमत्कार, मोठे मोठे चमत्कार करण्याचं काम, मेलेल्याला जिवंत करण्याचं काम, आंधळ्याला दृष्टी देण्याचं काम, बहिऱ्यांना कान देण्याचं काम, मुके आहे ते बोलू लागायचं काम,
कुष्ठरोगी आहे ते शुद्ध करण्याचं काम, जे पापी जीवनामध्ये जीवन जगत आहे त्यांना बदलण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आज तुम्ही करा. यीशु मसीह की जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ. कमाल. जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ. मेहनत करता हूँ खुशी के गीत गाता हूँ, मेहनत करता हूँ खुशी के गीत गाता हूँ. जो काम दिया यहोवा ने उसका काम करता हूँ, जो काम दिया यहोवा ने उसका काम करता हूँ. आम्हाला जे काम दिलं आहे, काय काम आहे की तुम्ही जाऊन जगात काय करा, आता सुवार्ता सांगा. आणि सुवार्ता सांगितल्यानंतर तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने चमत्कार करा. काय करतील? अद्भुत कार्य. कधी पेत्र 3000 लोकांसमोर उभा राहिला नाही. भिकार पेत्र, भीती वाटणारा पेत्र एकेकाचा, पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पेत्र भरला गेला, देवाच्या उपस्थितीने पेत्र भरला गेला, शास्त्रामध्ये लिहिलंय 3000 लोकांमध्ये सोमाने संदेश देऊ लागला. आज अपेक्षा करा आपल्या जीवनामध्ये की प्रभू मला आज वापर. आज मी या वरखेड गावामध्ये आहे, माझ्या पाहुण्यांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये माझा वापर करून घे. आमेन. मंडळी म्हणावे आमेन. जोपर्यंत येशू गेला नाही, बायबल सांगते तोपर्यंत पवित्र आत्मा आला नाही. येशू गेला आणि बायबल सांगते पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला तर पवित्र आत्मा तुमचा आणि माझा उपयोग आज करणार. आज तुम्ही आम्ही पवित्र आत्म्याने भरणारे लोक आहोत, भरलेले लोक आहे. आणि मग परमेश्वराची इच्छा काय आहे की येशूच्या नावामध्ये तुम्ही काय करावे? चमत्कार करावे. यासाठी प्रभू येशूने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. आजारी दिसेल त्यांच्यासाठी प्रार्थना करा, दुखणे काही दिसेल त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. पण ती प्रार्थना विश्वासाने करा. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे, माझ्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक लोक त्यांच्या दुखण्यातून, त्यांच्या त्रासातून, त्यांच्या बिमाऱ्यातून, त्यांच्या आजारपणातून प्रभू येशूच्या नावामध्ये मोकळे होते. येशू मसीह की प्रभू येशूची इच्छा आहे. म्हणून आज अपेक्षा करा प्रभू त्या सेवकाच्या द्वारे जर आज तो आंधळ्यांना डोळे देतो ना, तर पब्लिक टाळ्या वाजवते. बरोबर आहे? पब्लिक काय वाजवते? टाळ्या वाजवते. सेवकाने प्रार्थना केली का लग्न चालायला लागतो, मंडळी काय वाजवते? टाळ्या वाजवते. अनेक मीटिंग मध्ये, अनेक क्रुसेड मध्ये या गोष्टी आम्ही पाहतो. पण प्रभू कधीच आनंदी होत नाही. ज्यावेळेस तो सेवक काम करतो त्यावेळेस सेवकाकडे पाहून प्रभू आनंदी होतो. पण ज्यावेळेस मंडळी टाळ्या वाजवते त्यावेळेस प्रभू आनंदी होत नाही. का? मंडळीची गुण आणि तुम्ही आधी जरी पाहिला तर तिच्यामध्ये पण तोच गुण दिलेला आहे देवाने. जे सेवकांमध्ये सामर्थ्य दिलं आहे, जे सेवकाला अथॉरिटी दिलेली आहे किंवा अधिकार दिलेला आहे, तोच मंडळीला दिलेला आहे. आता प्रभूची काय इच्छा आहे? एखादा सेवक जर प्रार्थना करत असेल, त्याच्याद्वारे जर चमत्कार प्रभू येशूच्या नावामध्ये होत असेल, तर आज मंडळीतल्या लोकांनी टाळ्याने वाजाव्या. प्रभूला म्हणायचे की प्रभू माझा उपयोग कर. मी पण प्रार्थना करेल, मी पण प्रार्थना करेल आणि माझ्या प्रार्थनेने देखील हा चमत्कार झाला पाहिजे. मी प्रार्थना करेल, माझ्या प्रार्थनेने देखील असा चमत्कार झाला पाहिजे. मी प्रार्थना करेल जसे मोशेने तांबडा समुद्र दुभावला, प्रभू आज मी प्रार्थना करेन असं घडू दे प्रभू. तर प्रभू तुमच्या जीवनातून आनंदी होईल. नाही तर आज आम्ही फक्त टाळ्या वाजवणारे लोक बनू. ते प्रार्थना करतील, आम्ही टाळ्या वाजवू. प्रभूला असे लोक नको आहे. प्रभूला म्हणतो तुला अधिकार दिला, हे तुला कळलं का?
तुला सामर्थ्य दिले तुला कळालं का? तुला माझी शक्ती दिली आहे तुला कळालं का? तू पण अद्भुत चमत्कार करणारा व्यक्ती आहे तुला कळालं का? यस किंवा नो? यीशु मसीह की नाना चमत्कार केले प्रभूने, ओहो नाना चमत्कार केले प्रभूने, केली ही नवलाई शास्त्रने ते ग्वाही, त्याची शास्त्रने ते ग्वाही, नाना चमत्कार केले प्रभूने, हालेलुया बोला बोला हालेलुया, नाना चमत्कार केले प्रभूने, केली ही नवलाई, वरखेडमध्ये लोक आलेले देते ग्वाही, त्याची देते ग्वाही आहे ना. आम्ही कोण आहोत? साक्षीदार. बरोबर. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला अधिकार दिलेला आहे. शेजाऱ्याला सांगा तुला अधिकार दिला आहे. तुझ्याद्वारे प्रभू चमत्कार करणार आहे. म्हणा तुझ्याद्वारे लोकांचं जीवन बदलणार आहे. तुझ्याद्वारे लोक आशीर्वादित होणार आहे. हा तू प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. पावर काय मिळाला तुला? काय मिळाला तुला? हा तुम्ही म्हणू नका की मला अजून पावर मिळाला नाही, मला अजून सामर्थ्य मिळालं नाही, मला अजून देवाची शक्ती मिळाली नाही. आम्हाला देवाची शक्ती ऑलरेडी मिळाली आहे. त्या शक्तीचा तुम्हाला आणि मला वापर करणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की. तर आज दुसऱ्याकडून प्रार्थना करून घेऊ नका. परत म्हणाल आज परत पास्टरकडून प्रार्थना करून घेऊ नका. तुम्ही आता साधारण नाही तर तुम्ही कसे आहात? बोला मी कसा आहे आज? पॉवरफुल मनुष्य आहे. देवाचा आत्मा माझ्यामधून काम करतो. बरोबर आहे ना? ही अपेक्षा करा की प्रभूने माझ्याद्वारे मोठी मोठी कामं केली पाहिजेत, मोठं मोठं कार्य केलं पाहिजे, मोठे मोठे चिन्ह केली पाहिजेत आणि माझ्याद्वारे अनेक लोक प्रभूच्या राज्यामध्ये आले पाहिजे. आमेन. जर तुम्ही अशी अपेक्षा प्रभूकडे कराल तर नक्की तुम्हाला आणि मला प्रभू या पृथ्वी तलावरती त्याच्या गौरवासाठी वापरणार आहे. येशू मसीह की. बोला सगळ्यांनी येशू मसीह की. म्हणजे तुम्हाला आणि मला जे सामर्थ्य दिलं आहे त्याचा जर तुम्ही आणि मी योग्य प्रकारे जर वापर केला नाही तर प्रभूने तुम्हाला सामर्थ्य देऊन काय उपयोग तुम्ही केला त्याचा? एक दिवस असा प्रश्न विचारेल प्रभू की मी तुला सामर्थ्य दिलं, तू केली का कोणासाठी प्रार्थना? मग तुम्ही काय उत्तर द्या? प्रभू मास्टर गडाकला लई सामर्थ्य दिलं होतं, आम्ही त्यांच्याकडून प्रार्थना करू. आम्ही त्यांच्याकडेच भूत काढायला लोकांना आणायचो. रोग राई लागली का त्यांच्याकडेच घेऊन यायचो आणि त्यांना म्हणायचं मास्टर असं झालंय, मास्टर प्रार्थना करा तसं झालंय. असं सांगणार का? मग तुला सामर्थ्य दिलं त्याचा उपयोग काय? तुला देवाने शक्ती दिली त्याचा उपयोग काय? देव तुझ्याकडे एका आशेने पाहतो की तू मोठा चमत्कार करणारा व्यक्ती हो. मग याचं काय? म्हणून आज तुम्हाला आणि मला जागृत होण्याची फार गरज आहे की तुम्ही आणि मी अद्भुत कृत्य किंवा अद्भुत चमत्कार करणारे लोक आहोत. त्या काळात 12 शिष्याने बायबल सांगताय जगाची उलथापालट केली आणि सगळ्या लोक त्याच्या शिष्यांचं नाव तुम्ही आणि मी पाहतो चारी बाजूला चारी दिशेमध्ये पसरलं गेलं. आज तुम्ही आणि देखील या संपूर्ण जगाची उलथापालट करणारे लोक आहोत. येशू मसीह की. आपण देवाच्या कुटुंबात एक सदस्य म्हणून सोपवलेल्या अधिकाराचा वापर करणे निवडले पाहिजे. म्हणा मी प्रभूच्या घरात एक सदस्य आहे. काय आहे? सदस्य आहे. मग आता मला सांगा आपल्या घरातलं उदाहरण घ्या आहे ना. सर्वसाधारणपणे घरात 4 माणसं आहेत आणि तुम्ही त्या घरात एक सदस्य आहात. तुम्ही घरात फक्त मांडी घालून बसतात का? नाही.
मी सदस्य आहे घराचा, पण मी काम करत नाही, मी कोणाचं ऐकत नाही, मी फक्त बसतो आणि खातो, बसतो आणि खातो, बसतो आणि खातो, असं आहे कोणी? घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे सगळ्या जणांना खांद्याला खांदा देऊन काम करायचं, बरोबर आहे का नाही? काय करायचं? एकाने धुणं धुतलं, एकाने भांडे घासा, बरोबर आहे का नाही? एक गाया खालचं झाडून मारत असेल फार 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 फार, एकाने शेण उचला. यस किंवा नो? याला म्हणतात घरातला सदस्य. आणि पाहुणा आला तर घरात काम करतो का? येशू प्रभू की पाहुणे आल्या घरात काम करणार का? हा किंवा नाही सांगा? पाहुणे बसून राहतात कारण ते घराचे सदस्य नाहीये. पाहुणे येणार, तुम्ही आणि मी वाढलेलं ते खाणार आणि खुर्चीवरती बसून राहणार किंवा आराम करत बसणार. पाहुणे काहीच काम करू लागणार नाही कारण ते काय आहे? पाहुणे आहे. पण सदस्य तसे नसतात. चर्च मध्ये येणारे लोक पाहुणे असल तर ते येणार, ऐकणार, प्रार्थना अटेंड करणार, पाहुण्याप्रमाणे निघून जाणार, बरोबर आहे का? पण देवाच्या घरातला व्यक्ती किंवा एक सदस्य किंवा चर्चचा एक मेंबर, कलिसियाचा एक मेंबर किंवा ख्रिस्ताचं एक अंग जर तुम्ही आम्ही जर झालो तर या चर्च मध्ये, या मंडळीमध्ये जे काही एकमेकांना मदत करण्याची वेळ येईल ते तुम्ही सगळे करू शकता. दर्याचं काम आले तर तुम्ही सगळे करणार का? तुम्ही म्हणणार नाही मी पाहुणा आहे म्हणून. पाहुणे निघून जातात. आज जर तुम्ही पाहुण्याची डमी या ठिकाणी करीत असाल किंवा त्याला काय म्हणतात भूमिका, पाहुण्याची भूमिका या ठिकाणी जर करत असाल तर आज पश्चाताप करा. काय करा? पाहुणे म्हणून जर तुम्ही चर्च मध्ये आलेला असाल आणि पाहुणे म्हणून चर्च मध्ये जर तुम्ही राहत असाल तर पाहुण्यांना स्वर्गाच्या राज्यात जागा. पाहुण्यांना स्वर्गाच्या राज्यात जागा. पाहुणे काय कामाचे? मग पाहुणे जर तुम्ही म्हणून वागत असाल तर आज पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू मी तुझं एक अंग आहे. शेजाऱ्याला सांगा मी प्रभूचा अंग आहे, मी प्रभूच्या कुटुंबातला आहे. मी प्रभूच्या कुटुंबातला आहे, मी प्रभूच्या घरातला आहे. आमेन. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये असाल तर तुम्ही देवाच्या राज्यात इकडे काम करत राहा. काही काम असू द्या, शेजाऱ्यांना पण तुम्ही मदत करत राहणार कारण तोही प्रभूचा सदस्य आहे, प्रभूच्या घरातला आहे, बरोबर आहे की नाही? आता घरातलं एक उदाहरण तुम्ही सहजपणे घ्या. फॉर एक्झाम्पल, जर प्रीतमला जेवण लागत आहे, उदाहरणार्थ घ्या, आणि स्तुतीने जर जेवण जर नाही वाढवलं तर दोघ जण एका घरातले सदस्य, तो जेवण मागतो आणि स्तुती त्याला जेवण देत नाही, मग जमल का? सर्वसाधारण गोष्ट आहे. म्हणून समजून घ्या, तुम्ही आणि घरातले लोक आहोत तर तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या जीवनावर प्रभूने जे सोपवलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे त्याचा मला वापर करणं गरजेचं आहे आणि मला ते निवडायचं आहे. मी चर्च मध्ये झाडून घे, मी चर्च मध्ये दर्या टाके, मी स्पीकर लावेन, मी पडदा बांधेन, जे काही असेल मी ठरवलं पाहिजे. घरामध्ये तुम्ही असं करून पहा, मी घरातला सदस्य आहे, मी घरात काहीच काम करत नाही, मग घरातले लोक काय करतील तुम्हाला? प्रश्न आहे ना, काय काय बोलतील हाही प्रश्न आहे ना, बरोबर आहे की नाही? आध्यात्मिक जीवनात देखील तुम्हाला आणि मला समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तुम्ही आणि मी अधिकाराचा उपयोग करा. जर देवाच्या घरात तुम्ही आहात, देवाने जर तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे तर एक सदस्य म्हणून राहा, पाहुणे म्हणून जगू
महाराजांचं नाम आहे पाहुणे म्हणून जगू नका. चला आपण काही उदाहरण त्याच्यामध्ये पाहू. आपल्याला येशूचा प्रतिनिधी म्हणून किंवा एक कामगार म्हणून देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये निवडलं आहे. तर फर्स्ट काम तुम्ही आम्ही आज पाहणार आहोत. पहिलं काम काय